हा खेळ खंडोबा नको. शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त. सीएम फडणवीस आणि अजित पवारांना थेट सवाल. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि मास्टर माइंड असल्याचा आरोप ज्याच्यावर आहे त्या वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्करली आहे. वाल्मिक कराड आपल्या खासगी कारमधून पुणे सीआयडी कार्यालयात दाखल झाला. एखाद्या चित्रपटातील दृश्य असल्यासारखे पोलिसांना शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडने एका व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःची बाजू मांडली. त्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी माझा संबंध नसून राजकीय हेतूने मला अडकवण्याचा डाव असल्याचं कराडने म्हटलंय. आता वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर विरोधक आक्रमक झाले असून वाल्मिक कराडला शरण यायला कोणी सांगितलं, कोणाच्या सांगण्यावरून तो शरण आला, असा सवाल उपस्थित होत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी देखील मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर शंका उपस्थित केली आहे. संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये मोर्चा झाला. सीआयडी पोलिसांचे हे यश नाही. थोडंफार सरकारवर जो आम्ही दबाव टाकला होता त्यातून वाल्मिक कराडवर हा मानसिक दबाव आला असेल. आरोपी वाल्मिक कराड 22 दिवस बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरतो, अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतो, पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल होतो. काल धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटतात, आज वाल्मिक कराड हजर होतो. हा संशोधनाचा भाग आहे असं म्हणत धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड शरण आल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे. वाल्मिकला धनंजय मुंडे यांचा आश्रय आहे आणि खंडणीच्या गुन्ह्यातून त्याला जामीन मिळेल, पण खुनाच्या गुन्ह्याचं काय, हा असला खेळ खंडोबा नको असं म्हणत वाल्मिक कराडला खुनातील आरोपी करण्याची मागणी देखील संभाजीराजे यांनी केलेली आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी 28 डिसेंबरला बीडला आक्रोश मोर्चा झाला. इतका मोठा आक्रोश सामान्य जनतेचा होता की त्याची दखल सरकारने घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आज सकाळी वाल्मिक कराड यांनी सीआयडीच्या समोर जाऊन तो सरेंडर झाला. आता जे तर्क वितर्क आहेत की खऱ्या अर्थाने हे डिपार्टमेंटचं यश आहे, सीआयडीचं यश आहे. पण मला जर विचारलं तर निश्चित मी म्हणणार नाही की हे सीआयडीचं यश आहे. थोडंफार सरकारचं नी जे त्याच्यावर प्रेशर टाकलं होतं, त्यांच्या प्रॉपर्टीज सीज असतील, बँक अकाउंट सीज असतील, घरच्या लोकांची चौकशी असेल आणि म्हणून एक मानसिक दबाव ह्या वाल्मिक कराडवर आल्यामुळं त्यांनी सुद्धा सरेंडर करण्याचा विचार केला असेल. पण 22 दिवस हा आरोपी पूर्ण बिनधास्तपणाने पूर्ण महाराष्ट्रात फिरतो. स्वामी समर्थ मंदिरात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतो, पुण्याच्या खाजगी रुग्णालयात जाऊन भरती होतो. हे डिपार्टमेंटला हे कसं कळालं नाही, हा माझा सगळ्यांच्या वतीने सवाल आहे सरकारला. मला मुद्दाम जोडायचं नाही आहे, पण तसे घटका क्रमांक आहेत की कालच धनंजय मुंडे हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात, मुख्यमंत्र्यांना, आणि बरोबर आज निर्णय होतो. ह्याच्या मागं काय लपलेलं आहे का? हा संशोधनाचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो, हा खऱ्या अर्थाने जे 7 आरोपी आहेत त्यांचा हा म्होरक्या आहे आणि म्हणून सरेंडर केलं म्हणजे विषय संपत नाही. त्याच्या नावाने 14 गुन्हे होते. 14 गुन्हे असताना सुद्धा 2-2 बॉडीगार्ड घेऊन फिरतो हा, आणि 14 गुन्हे असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत तशी पद्धतीने कारवाई होते, ती कारवाई होत नाही आहे. आणि म्हणून ज्या पद्धती तुम्ही विधानसभेच्या पटलावर तुम्ही बोलला होता की ह्या सगळ्या आरोपींना मोकाल लावणार आम्ही, आणि म्हणून हे जे 7 आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच, पण हा त्यांचा म्होरक्या आहे. आणि म्होरक्या असल्यामुळं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही, तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्त्वाचं आहे. ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत ह्यांनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं.
नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केला आणि उद्या परत काय म्हणतात त्याला बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार, हा खेळ खंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही. त्याच्या अगोदर त्याच्या नावाने 14 गुन्हे आहेत आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले विधानसभेच्या पटलावर, तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय, तुम्ही खुनाचा गुन्हा त्याच्यावर कसा नोंद करताय, ह्याचं स्पष्टीकरण सरकारने, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आमच्या पुढे द्यावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.